अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत होळी पौर्णिमा, धुलीवंदन आणि त्याच दिवशी आलेले आहे चंद्रग्रहण. या दिवशी कोणी या गोष्टी दिल्या तर चुकूनही खाऊ नका. लक्षपूर्वक ऐका आणि सावधगिरी बाळगा. 24 मार्च 2024 रोजी होळी आहे आणि 25 तारखेला आहे धुलीवंदन. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25 तारखेला यंदा धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. हे चंद्रग्रहण आहे ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा जी आहे ती 24 तारखेला रविवारी सकाळी 9:54 लागणार आहे आणि 25 तारखेला दुपारी 12:29 संपणार आहे. म्हणजेच पौर्णिमा 2 दिवसांची आहे. धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. छायाकल्प चंद्रग्रहण. या चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत, जसं की गर्भवती स्त्रिया, वृद्ध असतील तर आपल्याला ते पाळण्याची गरज नाही आहे, कारण हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतातून दिसणार नाही, ते इतर देशांमधून दिसणार आहे. त्यामुळेच ते आपल्याला पाळण्याची गरज नाही. पण पौर्णिमा, होळी आणि चंद्रग्रहण याच्यामुळे 24 आणि 25 या दोन्हीही दिवशी मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या जवळचे लोक, तुमचे मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक असतील, कोणीही असू द्या, तुमच्या ऑफिसमधल्या व्यक्ती असतील, तुमचे शेजारी असतील, तर या वस्तू जे ते तुम्हाला देतील त्या वस्तू तुम्हाला खाण्यासाठी आग्रह करत असतील आणि कधीच नाही, आणि अशा दिवशी जर ते तुम्हाला या गोष्टी खायला देत असतील तर या वस्तू तुम्ही चुकूनही खाऊ नका. या वस्तू तुम्ही खाल्ल्यात दुसऱ्यांचं काही जाणार नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये जी उलथापालथ होईल ना, त्याचे तुमचं जे हस्तखेळतं घर आहे, आपलं आयुष्य आहे, आपलं कुटुंब आहे, त्याला एखाद्याची नजर लागल्यासारखी तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे दूषित होऊन जाईल, बिघडून जाईल. त्याच्यामुळे यासारख्या वस्तू चुकूनही खाऊ नका. तुमचा विश्वास असेल किंवा नसेल, कारण कसं होतं ना, जेव्हा आपल्यासोबत या गोष्टी घडत नाहीत तेव्हा आपल्याला वाटतं की हे काही खरं नसतं. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये या साऱ्या गोष्टी घडून जातात आणि त्यांना जेव्हा हा सर्वांचा त्रास होतो तेव्हा त्यांना विचारा. पूर्वी या गोष्टींमधून बाहेर पडायला चांगले ऋषीमुनी होते की जे लोक एक्झॅक्ट ते काम करायचे आणि आपल्याला फरक पडायचा. पण आजकाल लोक अशा गोष्टींसाठी खूप पैसे खातात. हा एक पैशाचा व्यवसाय झालेला आहे आणि मग जवळजवळ आपलं आयुष्य इकडे जा तिकडे जा, याला भेट त्याला भेट, कोण काय सांगतो ते उपाय कर, यामध्ये निम्मा आयुष्य तरी आपले निघून जाते. कोणी काही सांगितलं तर ते कर, हे कर, याच्यामध्ये निघून जातं. म्हणून एक कळकळीची विनंती आहे की प्लीज, तुमचा विश्वास असेल किंवा विश्वास नसेल, पण या 2 दिवशीला किंवा बऱ्याच वेळेला पौर्णिमा, अमावस्या या दिवशी या गोष्टी कोणाच्याही हातून किंवा कोणी दिल्या तरी खाऊ नका. तुमच्याच भल्यासाठी आहेत. तुम्ही जर खाल्ल्या तुमचंच नुकसान होणार आहे. तुम्ही जर नाही खाल्ल्या तर तुमच्याच कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहणार आहे. कोणाचं काहीच जाणार नाही. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांचं पालन करा. आता पहा, होळीच्या दिवशी पौर्णिमा तर असतेच, पण यावेळी चंद्रग्रहणही आले आहे. मग या दिवशीच या वस्तू का खाऊ नयेत? तर बघा, वर्षातील अशा काही तिथी असतात, असे काही मुहूर्त असतात की त्या तिथीवर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या तिथी महत्त्वाच्या असतात. तर होळीच्या दिवशी ना, जे मोठे मोठे तंत्रमंत्र करणारे लोक असतात किंवा ज्यांना काही साधना प्राप्त करायच्या असतात, तर हा दिवस असतो. वर्षभरापासून ते या दिवसाची वाट पाहत असतात. कोणालाही ही विद्या जर शिकायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा जो दिवस असतो ना, तो प्रभावशाली मानला जातो. आणि या दिवशी या ज्या गोष्टी आहेत ना, त्या 1000 पटीने जास्त, आणि अशा तिथीवर केलेले तंत्रमंत्र याला मर्यादा नसते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याचं जे पालन आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहे. आजकाल बघा, आपलं वाईट करण्यासाठी दूरचे लोक किंवा अनोळखी लोक हवेत असं नाही. आजकाल ना, आपल्या जवळचीही लोक आहेत, सख्खी नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी असतील, जवळचेच लोक आपले दुश्मन झालेले आहेत. जे तुमच्या संपर्कातले लोक आहेत ना, हीच लोक तुमच्यावर जळणारी आहेत.
आणि हे त्रिवार सत्य आहे. आजकाल आपल्याला दुश्मनांची गरज नाही. आपले जवळचे लोक आपले दुश्मन झालेले आहेत. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरातील मंडळी असते ती प्रत्येकजण आपली हितचिंतकच असते असं नाही. बरेच जण आपल्या माघारी आपल्या तोंडावर गोड बोलतात, हसून खेळून बोलतात आणि मागे नावं ठेवतात, आपलं वाईट चिंतात. आणि बरेच जण काय करतात की तोंडावर जे आहे ते बोलून टाकतात. मग चांगलं असू द्या, वाईट असू द्या, आपल्याला राग येऊ द्या, काही होऊ द्या, पण अशी लोक आजकालच्या या कलियुगामध्ये परवडली. कारण ती जे आहे ते तोंडावर बोलतात, त्यांच्या मनामध्ये काही नसतं, राग नसतो ना लोभ नसतो. जे काय आहे ते तोंडावर बोलले तेवढ्यापुरतं असतं. पण जी हसून खेळून बोलतात ते लोक असतात ना, ती आयुष्यामध्ये खरंच नकोच. आणि यांच्यापासूनच खास करून सावधान राहण्याची आपल्याला गरज आहे. आता लक्षात ठेवा, या दिवशी तुम्ही कोणाच्या घरी जेवणासाठी वगैरे, म्हणजे आता होळी आहे, कोणी स्वीट वगैरे खाण्यासाठी बोलवतो तर जाऊ नका. आणि तुमच्या ग्रुपमधील तुमच्या घरी जरी या दिवशी कोणी काही आणून दिलं आणि आवर्जून हे खाऊन बघा, हे खाऊन बघा असे म्हणालेच तर ते देखील त्यांच्यासमोर खाऊ नका. त्या गोष्टी त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे म्हणजे गोड, आणि तेही पांढऱ्या रंगाचं स्वीट, जसं की रसगुल्ला असेल किंवा दहीभात असेल. काही गोड म्हणजे पांढऱ्या कलरचं जे काही गोड असेल ते तुम्हाला जर कोणी दिलं तर ते तुम्ही ठेवून घ्या, तुम्ही ते टाकून द्या, पण या दिवशी ते खाऊ नका. कारण असं म्हटलं जातं की पांढऱ्या वस्तूंवर अशा क्रिया, ज्या तंत्रामंत्राच्या क्रिया केल्या जातात त्या खूप प्रभावी असतात. त्यांना काटच नसतो, म्हणजे त्यांना कोणती मर्यादाच नसते. त्याच्यामुळे पांढऱ्या वस्तू कोणी दिल्या त्यात चुकूनही या दिवशी तुम्ही खायच्या नाहीत. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे चहा, कॉफी, यामधून सुद्धा या तंत्रमंत्र केलेल्या गोष्टी आपल्याला खाण्यासाठी दिल्या जातात. बऱ्याच वेळेला या गोष्टी सुद्धा केल्या जातात, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनच प्रत्येकच ठिकाणी घाबरून राहायचं असं नाही. बघा, आपल्याला एक माहीत असतं की ही माझ्यावर जळते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असतोच की एक आपलं लॉजिक बरोबर की ही व्यक्ती कशी आहे, आणि ती त्या व्यक्तीच्या मागण्यावरून, वागण्यावरून, बोलण्यावरून, त्याच्या हावभावावरून आपल्याला या गोष्टी तर लक्षात येतातच की आपलं कोण चांगलं चिंततं, कोण वाईट चिंततं, आणि हे आपण ओळखू शकतो. प्रत्येक लोक असं असतील तर असं अजिबात नाही आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पान. बऱ्याच वेळेला बघा, पानामधून सुद्धा या ज्या गोष्टी आहेत ना त्या तीव्र प्रमाणामध्ये केल्या जातात आणि याला काट मर्यादा नसते. त्याच्यामुळे जे नागवेलीचं पान आपण म्हणतो तेच खाऊचं पान म्हणतो बघा, तर ते सुद्धा या दिवशी खायचं नाही आहे. त्याचबरोबर लवंग असेल, हिरवी विलायची असेल, हे सर्वात प्रभावशाली हिरवी विलायची जी आहे ना, बऱ्याच वेळेला स्वीट पदार्थांमध्ये किंवा मसाला दूध वगैरे असेल त्याच्यामध्ये टाकून दिले जाते. तशा गोष्टी खायच्या नाहीत. आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा. लवंग, इलायची, आपल्या हातामध्ये लवंग सहज खायला दिली जाते, तर या 2 दिवशी चुकूनही आपल्याला लवंग खायचे नाही आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे की कोणी आपल्यावर काय करते, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सावध राहणे हे आपल्याला गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर दोन्हीही दिवशी आपल्याला आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे लेपन करायचे आहे. मुख्य प्रवेशद्वारामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे. तुमचा फ्लॅट असेल, तुमचं बैठं घर असेल तर सडा मारण्यासाठी जे आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाका आणि याने सडा मारा. आणि आपला जर फ्लॅट असेल तर आपली जी स्प्रे बॉटल असते त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाका आणि हे पाणी जे आहे ते स्प्रिंकल करायचं आहे. आणि गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची, थोडंसं गंगाजल टाकायचं आणि याचं उंबरठ्याला पण लेपन करायचं आहे. यांनी काय होतं की नकारात्मकता दूर राहते. कोणी समजा तुमच्यावर काही करणी केली असेल, बाधा केली असेल, तरी त्याचा प्रभाव जो आहे तो बाहेरच राहतो. हवा तेवढा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर पडत नाही. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचे पालन तुम्ही आवर्जून करा. या दोन दिवशी जुनी फाटकी कपडे असतील, चप्पल असतील, किंवा बऱ्याच जणांना बघा केस विंचरले की ते केस वगैरे कुठेही टाकायची सवय असते.
तर अशा गोष्टींना कुठेही टाकायच्या नसतात. आपले जे बघा जुनी मंडळी, आपली आजी पणजी आजोबा, ते सगळे काही उगीच या गोष्टी करत नव्हते. कधीतरी जे आपल्या घरातील जुनी मंडळी आहेत, रात्री कपडे बाहेर वाळत घातलेले असतील किंवा चपला वगैरे इकडे तिकडे अस्ताव्यस्त ठेवलेले असतील, केस कुठेही टाकलेले, असं तुम्ही कधी बघितलं आहे का? नाही ना. तर आता आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यामुळेच मग अशा गोष्टींचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे. कुठेतरी आपल्या पूर्वजांनी असेल किंवा आपल्या घरातील वृद्ध मंडळींनी, मोठ्या मंडळी ज्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला पटत असतील किंवा नसतील, पण मला ते पालन करायचंच, या विचाराने तुम्ही या गोष्टींचे पालन करा. नक्कीच आपलं हित आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे पालन करणे आपल्या भल्यासाठीच आहे. आयुष्यभर तुमचं भलं होत राहील. नकारात्मक प्रभाव तुमच्यावर कधीच राहणार नाही आणि या नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये राहू नये, त्यांना थारा लागू नये, त्यांचा आपल्या घरात वास होऊ नये म्हणून दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा असेल, रोज आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा, त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये घंटीनाद करायचा, संपूर्ण घरामध्ये घंटी वाजवायची आणि महिन्यातून एकदा तरी तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानतात, ज्याही गुरूंना मानतात, त्यांचं जे कोणतं स्तोत्र असेल, मंत्र असेल, त्यांचं पारायण असेल, जो कोणता ग्रंथ असेल त्यांचं वाचन मोठ्याने तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, ज्या घरामध्ये राहता, मग ते स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू दे, त्याच्यामध्ये करा. जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र पारायण मोठ्याने करतो तर हे उच्चार असतात ते जेव्हा आपल्या वास्तूमध्ये पसरतात तेव्हा ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात किंवा काही कोणी केलेल्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या गोष्टी हे सहन करत नाही आणि हळूहळू काढता पाय घेतात. त्याच्यामुळे आवर्जून ही गोष्ट करा. होळीच्या दिवशी चुकून समजा तुम्ही खाल्लंच आणि कोणाचं काहीतरी काय असेल ते खाल्लं तर एक सेफ्टी म्हणून काय करू शकतात, तर थोडासा काळा कपडा घ्यायचा, अगदी तळ हाता एवढा घ्यायचा, त्यात थोडेसे अगदी मुठभर किंवा थोडेसे काळे तीळ घ्यायचे, ते स्वतःहून सरळ स्वतःवरून 7 वेळा उतरायचे आणि तुमच्या घराच्या बाहेरची जी सार्वजनिक होळी आहे तुमच्या कॉलनीतील गल्लीतील, तर त्या होळीमध्ये ते टाकून द्यायचं आहे. आणि जी काही माझ्या मागे इडापिडा असेल किंवा मी कोणाचं खाल्लं असेल ते यामध्ये भस्म होऊन जाऊ दे किंवा जात आहे असं म्हणायचं आणि आपल्या घरामध्ये यायचं, हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे, देवाला नमस्कार करायचा. तर अशा पद्धतीने आपण हा उपाय करू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.